मित्रांनो, अलीकडेच द केरला स्टोरी सेकंड या चित्रपटाच्या नावावरून एक मोठा वाद सुरू आहे. प्रश्न एकच आहे की चित्रपटाच्या शीर्षकात केरला हे नाव असावं का की नसावं. मी या विषयावर उपलब्ध माहिती आणि पूर्वीच्या वादाचा जो काही इतिहास आहे आणि सार्वजनिक चर्चेतील मुद्दे बघितले. याबाबतीत माझं वैयक्तिक मत असं आहे, चित्रपट जो आहे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, पण त्याच वेळी संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य हे अमर्यादित अजिबात नाही आहे. जर एखाद्या राज्याचं नाव वापरून संपूर्ण राज्य किंवा विशिष्ट समाजावर संशयाची जर छाया पडत असेल तर तो केवळ सिनेमा नाही राहत, तो एक सामाजिक परिणाम घडवणारा घटक बनतो. आता दुसरी बाजू सुद्धा महत्वाची. सेन्सॉर बोर्डाचं जे काही सर्टिफिकेट आहे, CBFC प्रमाणपत्र, हे दिल्यानंतर न्यायालयाने हस्तक्षेप कितपत करायला पाहिजे, हे न्यायिक मर्यादेचंही एक प्रकरण आहे असं म्हणायला हरकत नाही. माझ्या मते चित्रपटावर बंदी हा उपाय नसतो, पण जबाबदारीशिवाय मार्केटिंग ही योग्य नाही. जर कथा काल्पनिक असेल, डिस्क्लेमर असणं आवश्यक आहे. राज्य, धर्म, समाज हे राजकीय किंवा व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्याचं साधन अजिबात नाही. शेवटी प्रश्न एकच आहे, आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचवतोय का की सामाजिक सलोखा धोक्यात घालतोय. तुमचं मत नेमकी काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.